रामदास स्वामींनी जे सांगितलेलं की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला तर त्याच्यामधून दुष्परिणाम होतात आणि म्हणून भेसळ मिसळ याच्यातली मिसळ ठीक आहे पण भेसळ नको. आपल्याला काय पाहिजे आणि काय नाही हे ठरवता आलं पाहिजे. आणि युवा पिढीबद्दल मला एक सांगायचं मुद्दाम, मी महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यक्रमाला नुकतीच जाऊन आले. तरुण मुलं मुली जे लिहित आहेत ते त्यांच्या पिढीचं प्रतीक असतं आणि त्यामुळे विद्रोहाची पिढी होती. आज बाहेरचा संदर्भ काय आहे? बाहेरचा संदर्भ सगळा आपण बघतोय की कोणा टीका करायची नाही पण रुबाबाच्या नावाखाली प्रेम आणि हिंसेचं उदात्तीकरण होतं. काही ठिकाणी आम्ही बघतोय की प्रेम आणि हिंसा ही दोन्हीही जी आहे ती एकाच हातात हात घालून जातात ते आपल्याला अनेक वेळेला दिसतंय. आणि म्हणून मला असं वाटतं की तरुण पिढी एक वाक्य विसरलेली नाही की प्रेम करावं, कुणावरही प्रेम करावं आणि ते प्रेम जे आहे तेच मानवता आणि विवाह संस्था आणि कुटुंब संस्था यांना वाचवणारी चीज आहे असं मला